झाले मस्त एक नंबर सुगंध येऊन राहिला मॅगीचे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि आज आहे भंडारपोळीच्या बाजारला जायचं आहे. अद्रक लसूण सांबार मिरची घेऊन. तर आता जास्त टाईम नाही झाला, 1 वाजले आहे. अजून 1 तास टाईम आहे. आले तर आता खाऊन घेतो म्हणलो, भूक बी लागली आहे जोरानं. तर का बनवत आहे तू? मॅगी इप्पी बनवत आहे. कशी बनवते? काय नाही, पाणी उकळायला मांडायचं, पाणी उकळू द्यायचं. हे मॅगीचं पॅकेट आहे. अजून त्याच्यात काय टाकत आहे? 1 टमाटर टाकेल, हिरुती, मीठ, तेल आणि सांबार झालं. पोळी पण खाते तर मी जास्त हिरुती नाही टाकत, थोडीशी. आता आम्हाला मॅगी बनवून देत आहे आणि सोबत. तर आता पहिले मॅगी करायच्या वेळेस पॅकेटमधून पहिले मॅगी काढून घ्यायची. आणि नेहा थोड्या वेगळ्या स्टाईलने मॅगी करत आहेत. तर याच्यात सगळ्यात पहिले ते टमाटर बी टाकणार आहे. हे आहे तिथं टमाटर आहे, शिमला मिरची आहे, अजून पत्तागोबी आहे, अजून मी गाजर बी आणले होते ना. गाजर कुठं आहे? गाजर बी आणले आहे. नेहा त्याच्यात गाजर, शिमला मिरची, टमाटर आणि पत्तागोबी टाकणार आहे. म्हणजे त्याच्याने खूप मस्त टेस्टी बनते एकदम मॅगी. तिथं पाणी बी उकळायला मांडून दिलं आहे ना पहिलेच. पाणी उकळते तोपर्यंत कापलं पण होते ना. तोपर्यंत मी बाहेरून येऊन जातो. आई वगैरे काय करत आहे तर पाहतो. एक-2 वेळा अजून करायचे आहे ना पीठ. ताई इकडे बसून ताई सोबत बोलत आहे. यायच्या आता काही गोष्टी सरणार नाही लवकरच. मिरच्या तोडून जात असून शांताबाई. कालपासून जात आहे ना. त्याच्या माई लेकीच्या गोष्टी सुरू झाल्या म्हणजे खतम नाही होत. आमची मॅगी तयार होऊन जाईल पण याच्या गोष्टी खतम नाही होत. मायलेकीच्या गोष्टी सरत काय म्हणते. आजी बसली इकडे सोफ्यावर. आता जाऊन पाहतो अंदर झाला अजून तयार सगळं. झाला का? सुरू आहे ना. सुरू आहे. आता सगळ्यात पहिले शिमला मिरची टाकली आहे पाण्यामध्ये शिजण्यासाठी. आणि नंतर त्याच्यामध्ये मॅगी. अजून का टाकणार आहे याच्यात? पत्तागोबी टाकणार आहे याच्यात. शिमला मिरची मॅगीच्या बाद पत्तागोबी. पत्तागोबी कापून न्या. जास्त नाही, थोडी. इकडे पत्तागोबी कटिंग चालू आहे आणि इकडे मॅगी शिजून चालू आहे. दोन्ही काम एक साथ. चांगली बनल्या पाहिजे. पण पहिले बनवली आहे का अशी? पहिलेही बनवली आहे म्हणते अशी. आम्हाला तर माहित नाही, आम्हाला फक्त शिजल्यावर खायला पाहिजे बस. आम्ही का टाकलाय का नाही त्याच्यात फायदाच नाही. आता शिमला मिरची बाद पत्तागोबी टाकली याच्यात. चाकू तर बरोबर पकडून ठेव, पायाला लागला गिगला तर. आता का टाकली का आपण गाजर? पहिले शिमला मिरची, मग मॅगी,
मग पत्तागोबी, मग गाजरच्या बाद त्याच्यात टाकायचे टमाटर. टमाटर कापणं चालू आहे. मोठे मोठेच टाकते का? टमाटर टाकत आहे. आता टमाटरच्या बाद झालं. आता हे होऊ द्यायचं थोडा मॅगी वेळ. मसाला कोण टाकन? हे होऊ द्यायचं ना थोडा वेळ. शिजले असून ते बहुत वेळचे आहे. शिजू द्या, पाणी आटू द्या थोडंसं. शिजून राहिले मस्त, एक नंबर सुगंध येऊन राहिला मॅगीचे. आता काढलाय कोथिंबीर. सांबार म्हणते आमच्या इकडे विदर्भामध्ये आले. शुद्ध मराठीमध्ये ते कोथिंबीरच म्हणते, पण आमच्या इकडे पुरे जण सांबार म्हणते त्याला. सांबार. आता सांबार कटिंग चालू आहे. मॅगीवर लिहिलं राहते 2 मिनिटात तयार होईल, पण 2 मिनिटात कोणाची मॅगी तयार नाही होत. कमीत कमी तिला 10-15 मिनिटं तर लागतेच. 2 मिनिटात पाणी बी गरम नाही होत चांगला. आता मसाला टाकलाय. मस्त एक नंबर सुगंध येऊन राहिली. या तुम्ही बी खाले मस्त. तुम्ही आता जास्त बनवा लागेल तुझा बनवू शकतो, पण तुम्ही काही येणार नाही. परतून थोडसा तेल टाकल्यावर एक नंबर बनतात. हे आहे तिखट मीठ. म्हणजे इकडं तिखटले हिरोतीच म्हणते. हिरोती मीठ मसाला हे टाकलं नाही आता मॅगीमध्ये. हिरोती मीठ झाली आहे मॅगी तयार. वरून टाकायचं आहे सांबार. मस्त गरमागरम मॅगी एक नंबर तयार आहे. आता टाकत आहे सांबार. मॅगी तयार आहे. आता पटकन द्या आम्हाला प्लेटमध्ये. पण तुम्ही हा व्हिडिओ पाहून राहिले, पण काही तुम्ही खायला येणार नाही म्हणून मी एकटाच खाऊन घेऊन येले. थोडीशी टाकणं अजून. थंडी होतपर्यंत चहा मांडून घेऊ दे. मी थंडी करतो ना खातो. मस्त गरमागरम मॅगी एक नंबर तयार आहे आपली. बाहेरच जाऊन बसतो मस्त. आहा, एक नंबर मॅगी तयार आहे आपली. आमची मस्त मॅगी तयार आहे. एक नंबर झाले. याच्यात मस्त टमाटर शिमला मिरची टाकले तर